नाही आले त्याचं पण वेलकम, ठीक आहे. येत नसेल त्याचं पण वेलकम, लक्षात असू द्या, ठीक आहे. लक्षात द्या, येत नसेल त्याचं पण वेलकम, आणि येत असेल त्याचं पण वेलकम, ठीक आहे. ठीक आहे, ओके. आता बघा, आता बघा काय करायचंय. आता तुम्हाला अंश आणि छेद पण कळला पाहिजे. हे असतो अंश, त्याला न्यूमरेटर म्हणतो, आणि हा खालचा छेद त्याला डिनॉमिनेटर म्हणतो, ठीक आहे. बघा लक्षात असू द्या, मी काय करतो इथे 3/4 लिहितोय. आता इथं दिसत नाही का रे, स्टाईल, ठीक आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सांगतो तुम्हाला, ठीक आहे. ओके, ठीक आहे. मी इथं लिहितो तरी पण दिसत नाही, इथं साईडला लिहितो, ठीक आहे. इथं साईडला बघा, 3/4. आता हे पण कळलं पाहिजे कोणता अंश आणि कोणता छेद, येथून आपला बेसिक स्टार्ट होणार आहे, ठीक आहे. हा झाला तुमचा अंश, अंश झाला, आणि हा झाला तुमचा छेद, लक्षात असू द्या, ठीक आहे. ठीक आहे. एक न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर, आपल्याला डिनोमिनेटर हा सेम असला पाहिजे. दोन्ही अपूर्णांकाचा डिनोमिनेटर ऍज इट इज सेम पाहिजे, आपल्याला सेम पाहिजे. डिनोमिनेटर इज सेम, बरोबर. इथे 4 आहे, 4 आहे, ओके. डिनोमिनेटर सेम पाहिजे, छेद हा सारखा पाहिजे. तर छेद सारखा आहे, नसेल तर आपल्याला सारखा करून घ्या, नाहीतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ठीक आहे. आता ते लक्षात ठेवू नका, जे मी आता इथं सांगतोय तेच लक्षात घ्यायचे, ठीक आहे. बघा, मी परत एक बार रिपीट अगेन करतो. बघा 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 बघा, लक्ष असू द्या सगळ्यांनी, हा. लिसन केअरफुली, लक्षात ठेवा. आता काय करायचंय बघा, आपल्याला छेद सारखा पाहिजे, नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि उत्तर काढा. ते पण सांगतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. ठीक आहे, चला. आता इथं तुम्हाला छेद सारखा आहे, तर आपल्याला उत्तर काढायला फार इझी जाईल. छेद जशाचा तसा लिहा, 4 इथं पण आहे, इथं पण आहे, 4 लिहा, संपलं, ठीक आहे. आणि अंशाची न्यूमरेटरची काय होणार, वरच्याची ऍडिशन होते, म्हणजेच काय, 3 + 2 बरोबर किती, 6 का 5, 5, ठीक आहे. चला, 5/4, ठीक आहे, ठीक आहे. 5/4, 5/4, 5/4, 5/4, हे काय आन्सर आहे, ठीक आहे. चला सेकंड, चला सेकंड घेऊया. 8/4 + 9/4, चला आंसर काढा. चलो आंसर आना चाहिए, आंसर जल्दी से आंसर आना चाहिए, ठीक है, विद इन 1 सेकंड. चलो फास्ट फास्ट फास्ट, चला वेळ लावायचा नाहीये, चला चला, ओके. चला, सगळ्यांची आन्सर यायला लागलेली आहे, छान, ओके. चला, छान आन्सर यायला लागलेली आहे सगळ्यांची, ओके. प्रज्ञा वाळ, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, चला रे, ओके, वेलकम वेलकम, चला चला, ओके, चलो ठीक है. अभी मैं सॉल्व करने वाला हूं, इधर से ध्यान से देखो अभी, चलो ध्यान से देखो, हाँ, चला लक्ष द्या, लिसन, चला इकडे बघा. आता काय करावं लागेल, अरे बाबा आपल्याला काय करावं लागेल रे पहिले. चला, आता आपल्याला काय करायचं, सरांनी काय सांगितलं, छेद सारखा आहे का, आहे. छेद सारखा नसेल, छेद सारखा करून घ्या, म्हणजे आता ते तुम्हाला शिकवणार आहे, ठीक आहे. छेद सारखा आहे म्हणून 4 लिहा, 4 आहे म्हणून 4 लिहिलं, छेद सारखा आहे म्हणून 4 लिहिलं नाही, लक्षात असू द्या. 4 आहे छेदात म्हणून 4 लिहिलं, दोघाचाही छेद सारखा आहे, डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणून मी 4 लिहिलं, कळालं. चला, 8+9 मग किती झाले, 17. म्हणजे आपण काय केलं, अंशाची बेरीज केली, न्यूमरेटरची ऍडिशन केली, म्हणजे मी एकच बोललो, बरोबर. चला, आता आपलं याच झालं उत्तर 17, बरोबर का रे, 8, 9, 17, बरोबर. चला, चला सगळ्यांना जमलंय, जमतंय, जमतंय का, चला बोला बोला, लवकर बोला, जमतंय बाळांनो, चलो ठीक है. चलो अभी क्या करना पड़ेगा, आगे जाएंगे, ठीक है, चलो.
चला चला लवकर आता 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 आपण काय करूया, छेद सारखा नसेल तर नंतर प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेणार, ठीक आहे. 8/5 प्लस 9/4. चला उत्तर काढा. आता काय हो टेन्शन आलं, इथं 5 आहे, इथं 4 आहे. आता काय टेन्शन आलंय, टेन्शन घ्यायचं नाहीये. आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही, सकाळ सकाळी डोक्याला ताण घ्यायचा नाही, ठीक आहे. चला बघा, चल कोण सांगेल रे, कोणता पिंट्या सांगेल रे, हाय का कोणी? चला सांगाल का? अरे प्लीज प्लीज, अरे समर्थ पिंटू सांगतो बा, पिंट्या बा, चेक चेक आहे, ओके. अरे पियुष, अरे पियुष, काय होतं रे, काय झालं पियुष, काय चुकतंय तुझं? आ अरे फार सोपे, फार सोपे बघ आता, फार सोपे. प्लीज सर मी सांगू का? अरे नको नको, थांब रे, थोडस थांब, मी सांगतो. ओके, मी सांगतो नंतर तू सांग, ओके. चला 60, अरे बाळा काय केलं रे, 3, ओके असं केलं का? बघू बरं असं झालं का रे उत्तर सगळ्यांचं, बघू द्या बरं. हम्म, बर असं आलं का? बघू बरं असं येतं का? 20 झालं बरी, बाळा 20 झालं बरी, तर काय केलं 5, बर 55, बर 40, बर ओके असं केलं का रे? 40 आणि हे, अरे तरी पण चुकला असं वाटायला लागलं मला. आन्सर टाक रे बाकीच्यांची, एकानेच टाकते आन्सर फक्त. शिवरा, सानू, काय झालं, काढा ना उत्तर. चला 77/20, ओके. बघा बरं, यांचं उत्तर आलेलं आहे बघा, शुभ्रा सानवी अँड पियुष. बट आन्सर इज डिफरंट, डिफरंट, आन्सर इज डिफरंट. चला आन्सर इज, ओके ओके, आन्सर 3 वेगवेगळ्या प्रकारचे आले, 3 टाइप्सचे आन्सर आलेले आहेत. चला आता फार टेन्शन आलं मला, सगळ्यांचे 3 टाइप मध्ये असे वेगवेगळे कलरचे आन्सर आलेत, म्हणजे हा शुभ्राचा ग्रुप, हा रुचिताचा ग्रुप आणि हा पियुषचा ग्रुप. चला हा वेगवेगळे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे बघा, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. कोण विनर आहे बघूया, शुभ्राचा ग्रुप विनर आहे का रुचिताचा, का आपली काय नाव पियुषच्या आहे, बघूया. चला आता काय, ठीक आहे, ओके डन बाळांनो, चला स्टार्ट करेंगे आता. हम्म, चला आता इथं मला, इथं 5 आहे आणि इथं 4 आहे बरं का? काय इथं, इथं 5 आहे, इथं 4 आहे, मग आता काय करू? 85 प्रज्ञा 77/20, बघूया आता बघूया. बघा अवघड वाटलं का थोडस, आता वेगवेगळे answer आले. आता समर्थ पण ऍड झालेला आहे ग्रुप मध्ये, बघा आता समर्थचा ग्रुप वेगळा झालेला आहे बघा, समर्थ एका ग्रुप मध्ये, सानवी एका, सॉरी शुभ्रा एका ग्रुप मध्ये, प्रज्ञा आणि रुचिता. चला 4 वेगवेगळे आन्सर आलेले आहेत, छान, वेलकम. मला असं आवडते, कॉन्फिडेशन असलं पाहिजे, आपलं चुकलं पाहिजे, कुठं चुकतंय आपल्याला कळलं पाहिजे, ठीक आहे, ओके छान. ओके, असे वेगवेगळे आन्सर, कॉपी पेस्ट नाही बघा, कॉपी पेस्ट नसलंच पाहिजे आपल्याकडे, ठीक आहे, ओके. चला स्टार्ट करूया आता. चला आता मला काय करायचं लक्षात असू द्या, इथं 5 आहे आणि इथं 4 आहे, मला सारखं करायचं आहे, सारखं करायचंय बरोबर, छेद आपल्याला सारखा करायचा आहे, डिनोमिनेटर आपल्याला सारखा करायचा आहे, ठीक आहे. चल आता सारखा करून घेण्यासाठी लक्षात असू द्या, तुम्हाला एलसीएम येतो का, लसावी येतो का, हे पण महत्वाचं आहे, ठीक आहे. एलसीएम येत नसेल, ठीक आहे आपण करूया, ठीक आहे, काही काळजी करायची नाही, एलसीएम हा पुढे झाला आपल्याला, लसावी आपल्याला काढता आली पाहिजे, ठीक आहे. चला ठीक आहे, काय हरकत नाही, ते येत नसेल तरी काय हरकत नाही, आता बघा काय करायचं, ठीक आहे. चला हा 5 आहे, हा 4 आहे, सरळ सरळ काय करा, या 5 ला 4 ने गुणा आणि या 4 ला 5 ने गुणा, आणि खाली, खाली 5 न गुणलं म्हणजे वरी पण 5 न गुणावं लागेल, आणि इथं खाली 4 न गुणलं म्हणजे वरी पण 4 न गुणावं लागेल, म्हणजे काय रे, हा 4 4 कॅन्सल होईल, हा 5 5 कॅन्सल होईल, म्हणजे आपला जशाचा तसा अपूर्णांक राहील का नाही, जशाचा तसा अपूर्णांक राहील का नाही, बघा सिंपल आहे बघा. अजून परत एक बार, आता इथं 5 आहे, इथं 4 आहे, आपल्याला सारखं करून घ्यायचंय छेद, बरोबर ना?
मला छेद सारखा करून घ्यायचा आहे का नाही, बरोबर ना. म्हणून काय केलं, आता काय मग, आता यांना सारखा करून घ्यायचा असेल तर याला यानं 5 न या 4ला 5 ने गुणा, म्हणजे 4 पंचे 20, आणि ह्या 4 न या 5 ला गुणा, 4 पाऊण चोक 20 झालं का, 20 20. आता इथं खाली 4 न गुणला म्हणजे वरी गुणावं लागणार, आणि ह्या 5 खाली 5 ला खाली गुणलं 5 न, तर वरी पण 5 न गुणावं लागेल. का हो गुणलं, याचा आपल्याला अपूर्णांकामध्ये बदल घडला नाही पाहिजे. आपला जो आन्सर आहे तो अपूर्णांक जशाचा तसा राहिला पाहिजे. कळालं, कळालं आपला, हा, आपला अपूर्णांकामध्ये छेद नाही झालं पाहिजे, तरच आपली बेरीज बरोबर असणार आहे. बरोबर असणार आहे. आता तुम्हाला गुणाकार करता आला पाहिजे. बघा 8 पंचे किती, सॉरी 8 चोक किती रे, 32, आणि हे 4 पंचे 20, प्लस करा. चला हे किती झालं, 9 पाच 45, आणि हे बघा हे 20. ठीक आहे, ठीक आहे. चला आता बघा, आता बघा हे झाले, याची बेरीज केलं तर 77 होते, आणि छेद 20 ला 20. चला बघा, ओके आहे का, काय सांगायचंय, सगळ्यांना कळालं का. चला बोला, बोला कळालं का रे. चला बेरीज करून बघा, 32 प्लस 45, आणि समर्थन काय केलं कळलं नाहीये, 7 आणि हे 7. ठीक आहे, बरोबर 77 येत आहे. ओके, ओके रुद्र, अरे त्या सुशीलला यायला सांग. आधीच तर त्याला व्यवस्थित येत नाहीये, त्याला ये म्हणाव, अभ्यास कर म्हणाव, या वर्षी तरी सुधरल. चला सगळ्यांनी सुधरायचं, आणि आपल्या मित्रालाही सुधरायचं. ओके, चला ओके ठीक आहे. असं केलं का, 3 एक 3, 3 दोन्ही, ओके असं केलं का रे बाळा. चला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केला, हो बा, ठीक आहे, ठीक आहे. बघा चला आता पुढचं सॉल्व करायचं आहे आपल्याला. ओके चला बघूया. 6 इंटू 1/2 इज इक्वल टू, चला, अरे गुणाकार आलं का, अरे सॉरी सॉरी, हे ऍडिशनचं सिम्बॉल आहे बाळांनो, गुणाकार घेतलं बघा मी चुकून. अरे काय आलं रे, 60, अरे 60/6 प्लस 1/2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अरे वा वा, 16/6 प्लस 1/2, उत्तर काढा. चलो कोण बताएगा. चला, चला यार लगेच उत्तर आलं पाहिजे. अरे इथं 6 आहे ना, इथं 2 आहे. आता काय करायचं, 6 करायचं आहे मला खाली. 6 करायचं असेल तर काय करावं लागेल मला, बेत्रिक 6. हा ना, बेत्रिक 6 केलं. दुसरं अपूर्णांक जर आपल्याला वरी वरी काय करा, 3 ने गुणा, खाली 3 ने गुणा, उत्तर येईल तुमचं. चला ओके, चला कोणता पिंट्या सांगेल रे मला, आहे का कुठला पिंट्या, हुशार पिंट्या. चला पियुष, रुचिता, अरे वा 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 वा, आमचे सगळे स्टुडंट. अरे आर्यन कुठे गेलता रे, झोपला होता का. हं चले श्रीची मजा आहे. आपण श्रीला विचारू. श्री सर क्या मला छान बरोबर सर मला आंचल सांग बरोबर रे. कळालं नाही. हा मला बरोबर कळालं नाही. का कळलं नाही रे, का कळलं नाही. बघ आता कळालं नाही, बा कळालं नाही तर कळालं नाही, काही हरकत नाही बाळा, थांब थोडस. कळालं नाही तर कळालं नाहीये. चला बाकीच्यांचा आन्सर कोण सांगेल रे. मी सांगू का सर. ओके रुचिता, छान बघा. चला आता थोडेसे बाकीच्यांचे आन्सर बघूया आपण, बाकीच्याचे आन्सर बघूया, आणि नंतरच आपण स्टार्ट करूया. ओके चला, ओके चला, ओके ठीक आहे. आता बघा बा 21/2, ओके ठीक आहे. 21/2 आलेला आहे शुभ्राज. बघा आता बाळांनो, तुम्हाला जर तसं कळत नसेल, लक्षात असते. ठीक आहे, मी क्रॉस मल्टिप्लिकेशन पण सांगतो हा इथंच.
ठीक आहे, दोन्ही पद्धत सांगतो आता. तुम्ही कसं, काही जण कन्फ्युज आहे ना, तर बघा आता. कारण मला श्रीहून कळालं बाळा ना, 63/6 बर ठीक आहे, 126/12 बर, 12 1 12 बर. आन्सर वेगवेगळा येतोय का रे? ठीक आहे, वेगवेगळा आन्सर येतोय, छान. मी फार हार्ड नव्हता क्वेश्चन. बघा इकडे, बघा आता, इकडे सगळ्यांनी लक्ष द्या रे. चुकलं तर त्यांचं चुकू द्या, काही हरकत नाहीये. जो चुकतो तो शिकतो, हे लक्षात ठेवा. आता बघा, आता बाळांनो इथं 6 आहे बरोबर, आणि मला इथं पण 6 करावं लागेल का नाही रे? बरोबर का नाही रे? 6 करावं लागेल का नाही? हा, चला, काही जण असे गेले, याला 2 ने गुणले, याला 6 ने गुणले, असंही काही केले बरोबर. ठीक आहे, चला तसंही करू शकता. ठीक आहे, तसंही करू शकता. मी दोन्ही पद्धतीने सांगतो, लक्ष असू द्या सगळं. ठीक आहे, आता इथं 6 आहे, मला इथं 6 करायचं असेल तर मला एलसीएम काढता आला तर अजून फार सोपं जाईल. बरोबर ना? एलसीएम काढता येतं का कोणाकोणाला? लसावी, लसावी काढतात लसावी. बघा आता मी काय करतो, सिंपल सिंपल डोकं लावायचं नाही. मी लसावी काढत नाही, लसावी मी सांगतही नाही तुम्हाला. कारण का, आता तुम्हाला लसावी शिकवलंच नाही, मग तुम्हाला काय येणार, लसावी येणार नाही, म्हणून मी काही सांगत नाही. बघा असू द्या, ते सांगणारच नाही मी, नंतर तुम्हाला सांगेल. ठीक आहे, वाटल्यास शॉर्ट मध्ये सांगेल. तुम्ही सांगा म्हटलं तर शॉर्ट मध्ये सांगतो मी. हा, ठीक आहे, चला. आता बघा, आता सगळ्यांनी थोडस लक्ष द्या. लक्ष दिलं तर काय होईल, चला सगळ्यांनी लक्ष द्या आता. ठीक आहे, बघा आता काय करूया, बघा इथं लक्ष असू द्या. इथं मला 6 करायचं आहे, सॉरी इथं 6 आहे, इथं 6 करतो. बघा मी याला 3 ने जर गुणलं तर 3 दोन्ही 6, बरोबर ना? बघा मी 3 ने गुणलं तर 3 दोन्ही 6, आणि वरी पण 3 ने गुणतोय मी. ठीक आहे, 3 ने गुणलं. ठीक आहे का नाही? बरोबर आहे का नाही? चला, बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला तसं का, आता बघा मी कळलं, आता मी सॉल्व्ह करतो याला. मग माझं काय होईल, 60/6 प्लस 3/6, बरोबर ना? 3 दोन्ही 6, बरोबर. मग मी 6 छेद जशाचा तसा लिहिला, आणि ह्या दोघांची जर आपण आपण काय केलं, ऍडिशन केलं, तर 60 + 3 जर केलं तर 63/6. चला, कोणाकोणाचं उत्तर आलंय? बर, ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही असं काही जण केलेत बघा. आता काही जण कसं केलं बघा, चला, ज्याचं कोणाचं जरी उत्तर असं केलं बघा. आता काही जण कसं केलं बघा. ठीक आहे, आता काही जणांनी असं केलं बघा. आता हेच सेम बघा, सेम बघा, लक्ष असू द्या, आन्सर सेमच येणार. हा बघा, आता हा 60, ठीक आहे, 60 60/6 प्लस 1/2, बरोबर ना? असंच बघा. आता काही जणांनी काय केलं, ह्या 6 ने या 2 ला गुणलं, या 2 ने या 6 ला गुणलं, बरोबर. असं केलं, तर मग तसं करूया आपण. बघा सगळ्यांनी लक्ष द्या रे बाळांनो, मी इथं करतो ना. आता काय करू, 60 छेद, आता याला काय करूया, ह्याला 2 ने गुणू, आणि ह्याला पण 2 ने गुणू, 6 × 2, आणि प्लस 1 छेद, आता 2, म्हणजे याला आपण काय केलं, 6 ने गुणलं, आणि याला पण 6 ने गुणलं. असं काही जणी केले. ठीक आहे, हे कळालं नसेल तर सांगतो का परत. ठीक आहे, आता मला इथं काय केलं, काही जण काय केलं, ह्या 2 ने 6 ला गुणले म्हणजे सारखं होईल. इथं 2 ने गुणलं समजा, ठीक आहे, आणि या 6 ने या 2 ला गुणलं, म्हणजे इथं 6 ने गुणलं म्हणजे वरी पण 6 ने गुणावं लागेल, आणि इथं 2 ने गुणलं म्हणजे वरी पण 2 ने गुणावं लागेल. हेच केलं इथं. ठीक आहे, हेच केलं इथं, कळालं? मग आता यांचं जे बेरीज केला आपण, सॉरी गुणाकार करा, मग किती होईल, 6 2 12 म्हणजे 120 झाले, बरोबर. बरोबर, 6 2 12, आणि हा शून्य लावला, 120 झाले. आणि हे बघा, बेसके 12, हा 12 इथं प्लस, बरोबर, प्लस. ठीक आहे, आणि 6 छेद किती आला, हा 12. आणि आता काय केलं बघा, छेद सारखा जशा तसा लिहिला आपण, बरोबर. छेद सारखा जशाच दिसा लिहिला, आणि झाले हे 126, बरोबर. 126 झाले. मग आता मग ह्याला काटछाट करा बरं, काटछाट करा बरं. बघा बरं, 2 ने काटछाट करू, बेसके 12, बेसके 12, बरोबर. आता मग आता बघा, बेसके 12, मग बेत्रिक 6, बघा आलं का, 63/6 आलं का नाही? इथं पण 63/6 आलं, आणि इथं पण 63/6 आलेलं आहे. चला, वेगवेगळं आन्सर काढायची काही गरज नाहीये. आपला आन्सर सगळ्यांचं एकच आन्सर आहे. बघा, सानवीनं काढलेला आहे, सुघोषनं पण काढलेला आहे, रुचितानं पण काढलेला आहे. ठीक आहे, भाग देऊन. ठीक आहे, बरं बरं, अजूनही तुम्हाला अवघड वाटत असेल तरी काही काळजी करायचं नाही. आता ज्याला एलसीएम येत असेल, बरं काय म्हणतो रे, काय म्हणतोय बघूया.
सानवी काय म्हणतोय बघूया. हा सानवी बोल रे, बोल काय म्हणतोय. हा सानवी बोल, येस सर. काय म्हणते. सर फ्रॅक्शन चुकलंय. हा फ्रॅक्शन चुकलंय. फ्रॅक्शन चुकलं, कुठं चुकलं रे सांगा. सर काटछाट चुकली. काटछाट चुकली. हो. कुठं रे. हा 12 1 12 असं झालं का इथं का. इकडे इकडे 6 1 इथं 6. इथं. साई दोन्ही 12 वरती पण साई दोन्ही 12 आणि 6 1 6 म्हणजे 21/2 येतं. अरे मी कसं केलं बघ, इकडे बघ, इकडे बघ रे बाळा. बघ बे बेसके 12 केलंय बरोबर. मग काय केलंय, बेसके 12 बेत्रिक 6 म्हणजे 63/6 केलं. परत जर तू 3 न भाग लावला तर बघ 3 न भाग लावला, हे बघ 3 दोन्ही 6 बरोबर. 3 दोन्ही 6 आणि 3 1 3 21/2 असा भाग लावतात. कुठं चुकलं रे. आहे का डोकं जाग्याला, काय केलं लक्षात आहे का. कळालं. तुम्ही 6 ने भाग लावलं तर तसं होईल 6 1 6 आणि 6 दोन्ही 12 आणि 6 1 6 म्हणजे 21/2. म्हणजे तुम्हाला काटछाट पण करता आली पाहिजे व्यवस्थित. म्हणजे तुम्ही 6 ने बघा, तिचं म्हणणं काय सरांचं चुकलं, पण सरांचं चुकलं काय नाही. आपण 2 ने काटछाट केली म्हणून उत्तर आपलं 63/6 आलेलं आहे. परत आपण काय केलं, इथं 3 ने काटछाट केली म्हणजे 21/2 आलं. कळालं. चला थोडस अवघड वाटलं असेल तर परत अजून आपण प्रॅक्टिस केल्यावर आपल्याला परफेक्ट बनतो आपण. ठीक आहे. चला चला एकदम आता बघा, आता सगळ्यांनी लक्ष द्या. आता हाच क्वेश्चन जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे त्रिका गुणाकार करायची ट्रिक सांगतो तुम्हाला. हा पहिला बाण लागेल, हा दुसरा बाण लागेल आणि हा तिसरा बाण लागेल. ठीक आहे. बघा आता कसं करायचं बघा, सिंपल मी सांगतो. दुसरं पेज घेतोय. आता हे नका आपलं पुढचं उदाहरण सांगतोय. ठीक आहे. चला सगळ्यांनी बऱ्याच जणांनी चुकवलं, आता चुकणार नाही तुम्ही, आता चुकणार नाही. आणि हेच तुम्हाला जर एलसीएम काढायचं असेल बघा, तुम्हाला कळेल की इथं छेदात आपल्याला काय असलं पाहिजे, छेदात काय असलं पाहिजे. मग माझं काय होतं इथं, एक बार एलसीएम दाखव तुम्हाला करून. हा जो क्वेश्चन होता ओके, म्हणजे 6/2 बरोबर. 6 आणि छेदात 2 होतं. ह्याचा तुम्ही जर एलसीएम काढला म्हणजे लसावी जर काढला तर 2 ने पहिला बेत्रिक 6 बे 1 बे, मग 3 1 3. मग एलसीएम जर काढला तर तुमचा म्हणजे लसावी किती येतो तुमचा, लसावी आला 6. मग आपल्याला छेदात काय असलं पाहिजे 6. तुम्हाला लसावी येत नसेल तर काही हरकत नाही, लसावी आपण घेऊ. ठीक आहे. हे लसावी आता शिकायचं नाही आपल्याला, हे महत्वाचं. तुम्हाला 3-4 मेथड एक मेथड जरी जमलं तरी तुमचं उत्तर सॉल्व्ह होणार आहे. तीन मेथड आहेत आपल्याकडे, तिन्ही मेथडनं आपण सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे. काय हरकत नाही, जमेल. चला ट्राय करूया. जमेल, सगळ्यांना जमेल, काय हरकत नाहीये, जमेल. हा ओके. थांबा, फक्त थांबायचा, बोर व्हायचं नाहीये. आता मी तुम्हाला छान पैकी उदाहरण देतो. चला 1/2 प्लस 4/3. चला आता काय करणार मग, आता मला काय करायला लागेल. अयो दिसत नाही का रे, कुणीच तरी बोलत नाहीये, दिसत नाही. ठीक आहे. चला उत्तर काढायचं. तुमच्या उत्तराची वाट पाहतोय मी, फक्त तुमच्या उत्तराची वाट पाहतोय आणि आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. सगळे मिळून सॉल्व्ह करूया. आता मला काय करायला लागेल, डोकं लावा. चला चला आता इथं हे दोन्ही पण मूळ संख्या आहेत बरोबर का. हे दोन्ही पण मूळ संख्या आहेत. आपल्याला सॉल्व्ह करायचं बघा. चला करू. ओके आलेला आहे आन्सर. वेलकम सगळ्यांचं, वेलकम. वा छान, मस्त 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 येते आन्सर, येते. बघा आता सगळ्यांनी लक्ष द्या आता. आणि हे बघा, लिहायचं आणि चार्ट कडे लक्ष बंद करा आणि इथं आपल्याला सॉल्व्ह करण्याकडे लक्ष द्या. बघा आता बघा काय करूया. बघा इकडे सिंपल बघा रे, चुकलंच नाही पाहिजे, आपण कधीच चुकलं नाही पाहिजे. आपलं कॅल्क्युलेशन करते वेळेस कधीच चुकलं नाही पाहिजे. आता बघा काय करायचं, बघा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. मी तिन्ही मेथड सांगतो बघा, तिन्ही मेथड सांगतोय. तिन्ही मेथड न सांगतो. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. आपल्याला लसावी येत नसेल तरी चालेल, काय बाळांनो, काही हरकत नाही. ठीक आहे. बघा आता मला काय करायचं, इकडे लक्ष द्या रे, इकडे लक्ष द्या.
आता इथे 3 आहे आणि इथं 2 आहे. मग आता हे एकमेकाच्या पाड्यामध्ये आहेत का? नाहीये. म्हणून आता काय करूया, येत नसेल ना आपण सरळ सरळ काय करूया बघा, सरळ सरळ हे 3 आहे ना, या 3 ने या 2 ला गुणूया आणि ह्या 2 ने या 3 न गुणूया. ठीक आहे. म्हणजे आता इथं खाली जर 2 न गुणलं तर वरी पण 2 ने गुणावं लागेल आणि इथं खाली 3 ने गुणलं म्हणजे वरी पण 3 ने गुणावं लागेल. आणि हे असं काय केलं? कारण बाळांनो, लक्ष असू द्या, माझ्या छेदामध्ये काही फरक झाला नाही, जाणवला नाही पाहिजे. माझा छेद जे आहे तेच असला पाहिजे. बरोबर. माझा छेदामध्ये बदल झाला नाही पाहिजे, माझ्यामध्ये बदल झाला नाही पाहिजे. कितीही लोक काही सांगू, अभ्यास नको करू, नाही मला अभ्यास करायचंच आहे आणि मला काय अभ्यास करायचंच आहे, माझ्यात बदल होणारच नाही, मी अभ्यास करणारच. ठीक आहे. ठीक आहे, चांगली सवय लावणारच. ठीक आहे. याच्यात काही बदल होणारच नाहीये. बघा, आपला अपूर्णांक जसा आहे तसा, फ्रॅक्शन जसा आहे तसाच राहणार आहे, लक्षात असू द्या. बरोबर. माझा जो अपूर्णांक आहे जसा आहे तसाच राहणार का हो? हमखास छट करून बघा. बघा मी याला तुम्हाला करून दाखवतो. 3 1 3 आणि हे 3 2 6. बघा बरं, परत काटछाट करा. 3 1 3 3 2 6 आला का? मग तोच अपूर्णांक आला का? झाली का हो त्याची किंमत? जी आहे तीच किंमत राहणार आहे, तिथं बदल होणार नाहीये. फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता बघा कसं करायचं, बघा आता बघा कसं करायचं. भाग लावल्यास आपलं उत्तर तेच येणार आहे. आता बघा, याला मी 3 ने वरच्याला 3 1 3. ठीक आहे. आणि हे झालं 3 2 6 प्लस 4 2 8 8 आणि खाली 3 2 6. आता छेद माझा सारखा झाला रे, झाला का नाही? हे 6 हे 6 दोन्ही बब्या, 6 6 बब्या, दोघं पण 6 6 इथं. बरोबर. मग मी 6 जशाचा तसा छेद मध्ये, 6 भाऊ इथं, 6 भाऊ छेदामध्ये बसले, सॉरी छेदामध्ये बसले. अंशाची बेरीज दोघं एकत्र होतील. कोण कोण एकत्र होतील रे? 8 आणि 3 एकत्र येतील, एकमेकात मिसळतील. मिसळल्यानंतर त्याचं उत्तर काय होईल? 11. 8 आणि 3 11. हे 8 आणि 3 एकत्र आले आणि हे झाले आपले 11. चला, आता कळालं का? चला सगळ्यांनी सांगा, आता कळालं? चला, मी तुम्हाला शिकवणार आहे डमरू. म्हणजे आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ते कसं सॉल्व्ह करायचं बघा. डमरू माहितीये का? असं डुपडूम डुपडूम, याचं काय म्हणतात ते, महादेवाच्या हातात असतो का डमरू? तो डमरू बघा. बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन शिकणार आहे बघा. हे आता तुम्हाला डमरू, असा डमरू असतो का रे? बघल्या का तुम्ही डमरू? हे डमरू. चला, ये ऐसा ही करना है अपन को, ऐसा ही करना है. देखो, ऐसा ही करने का है, उसका उत्तर कैसा निकालेंगे देखो. चल, अभी क्या करना पडेगा देखो. इकडे बघा रे, बघा लक्षात असू द्या. हे डमरू डोक्यात ठेवा, डमरू डोक्यात ठेवा. महादेवाचा डमरू. चला, छेद सारखा नसल की महादेव जय, काय म्हणतात, जय महाकाल म्हणायचं, सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. बघा आता इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. 1/2 बरोबर, 1/2. ठीक आहे. प्लस प्लस 4/3. ठीक आहे. ओके. आता बघा, आता डमरूचा हा एक पहिला, अरे थांबा दिसत नाही ना, एक इकडे बघा, इकडे बघा रे, मी छान पैकी सांगतो. हे बघा, हे अशी लाईन आहे एक पहिला, याला आपण नाव देऊ 1 नंबर, या बाणाला 1 नंबर. ठीक आहे. चला, या डमरू मधून असा मी बाण मारला तर हे 1 नंबर दिला, म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार करायचा, ह्या आणि ह्या दोघाचा. बघा कळलं? चला, पहिले गुणाकार करूया. 1 गुणिले 1 गुणिले काय रे, 1 गुणिले काय, 1 गुणिले 3. बघा ह्या दोघाचा गुणाकार 1 गुणिले 3. बेरीजेचे चिन्ह आहे ना मध्ये, मग बेरीजेचे चिन्ह दिलं. ठीक आहे. ठीक आहे. मग आता माझा दुसरा बाण असा चाललाय, 2 नंबर द्या, मेथड वाईज जायचं. ठीक आहे. म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार. ठीक आहे. बघा 2 गुणिले 4. ठीक आहे. मग आता ही आतमध्ये लाईन आहे, ही लाईन मारू आपण. ठीक आहे. मग या दोघाचा, या दोघाचा गुणाकार, म्हणजे परत या दोघाचा गुणाकार करा, म्हणजे 3 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 3. चला,
आता बघा हे अवघड नाहीये, तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला अवघड जाणार आहे. मग एक फार इझी आहे, अवघड काहीच नाहीये. बघा आता मी करतो आता 3 1 3 प्लस ला प्लस आणि हे 8 बरोबर. बघा बेचोक 8 बरोबर ना, बेचोक 8 बरोबर. चला ह्या दोघांचा गुणाकार 3 2 6 आणि सर एवढं सोपं आहे सर, हे 11 आणि हे 6 झालं उत्तर. एवढं सोपं. चला एवढं सोपं आहे. हा चला छेद येत नसेल समान करायला, डमरू लक्षात ठेवा. डमरू जमत नसेल मग छेद लक्षात, छेद समान करायचं लक्षात. दोन्ही पैकी एक तरी लक्षात ठेवा तरच आपलं उत्तर येईल. बरोबर, तरच आपलं उत्तर येईल. ठीक आहे, चला कळालं का. नेक्स्ट दोन्ही मेथडला सॉल्व्ह करायचं आहे. कोण सांगणार बघूया. एकदम सोपं देतोय. आता बघा इथं तुम्ही असं डायरेक्ट करू शकता. बघा 1/2. आता मी तुम्हाला एक परत सांगतो बघा, 1/2 प्लस 4/3 बरं का. ठीक आहे, आता काय करू शकता बघा. मग 3 1 3 आपण असं गुणलं 3 लिहा, प्लस प्लस 4 2 8 8 आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे 3 2 6. जर गेलात तर बघा 8 प्लस 8 अधिक 3 जर गेलात 11, 11 हे 6 ला 6. म्हणजे असं तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. एकदम इझी. ठीक आहे, एकदम इझी वे. आपण इझी वे न जात आहे. ठीक आहे, ओके. आता बघा सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट कोण सॉल्व्ह करून दाखवेल. आता मी तुमच्याकडूनच करून घेणार आहे सॉल्व्ह. ठीक आहे, तुमचा फ्रेंड जर तुम्हाला सांगत असेल तर तुम्हाला फार लवकर समजणार आहे. ठीक आहे, चला 3/4 प्लस 4/8. चला उत्तर काढा रे. चलो कोण सांगणार आहे बघूया. चला आता कोण सांगणार. अरे आता काय करावं लागेल. हा आपल्याला काय हरकत नाही. आपल्याला इथं मला 8 आहे ना, इथं 8 आहे ना, मला इथं 8 करायचं. ठीक आहे, इथं 8 करायचं आहे ना, मग 4च्या पाड्यात 8 येतो. काय येतो 4 1 4 2 8. मग 2 गुणा खाली गुणा इथं 2 गुणा, मग झालं इथे किती 2 6 आणि हे 8 झालं. ओके 6 आणि 10. ओके ठीक आहे, प्लीज मी सांगू का. ओके दोन्ही मेथड क्रॉस मल्टिप्लिकेशन पण आलं पाहिजे. क्रॉस मल्टिप्लिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन काय कशाच ही आपल्या छेदापेक्षा, ती छेद मेथडपेक्षा क्रॉस मल्टिप्लिकेशन जमलाच पाहिजे आणि तो आपल्याला आलाच पाहिजे. फार महत्वाचं आहे. कुठं पण लागणार आहे. आता लागणार आहे, उद्या लागणार आहे, परवा लागणार आहे. म्हणजेच काय आता उद्या परवा म्हणजे काय, तुम्ही जोपर्यंत ग्रॅज्युएशनला पण जा तुम्ही मॅथ आहे तोपर्यंत लागणार. चला कोण कोण सांगेल रे. ओके समर्थ म्हणतोय. समर्थ मी ऐकून घेतोय काय म्हणतोय बघूया. चला दुसरं कोणी आहे का रे. चला आपल्या फ्रेंडला पण बोलवा. कॉन्पिटिशन वाढेल आपल्या क्लासमध्ये, कॉन्पिटिशन वाढेल. त्यांचे डाऊट जे असतील ते आपल्याला पण कळतील. ठीक आहे, ठीक आहे. चला ओके ओके चलो चला. कोण बताएगा रे मुझे, आहे का नाही रे जी. चला आता काय करा, कोण आलेला आहेत आन्सर. ओके छान, रुद्राचं पण आलेलं आहे. ओके छान, बघू आन्सर काय आहे, मला माहिती नाही. अच्छे 4 ओके. आर्यन काढतोय उत्तर. ओके अरे वा वा. वैष्णवी वा 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 वा. सानवी शुभ्रा अरे वा. चला कोण सांगेल, मी सांगू का. रुद्र. ओके अरे रुद्र सांगतोय बघा. रुद्रच्या आधी समर्थला विचारतो. रुद्र बाळा थांब बाळा. हा बोला. सर मी आता तिरकस गुणाकार केला. तिरका गेला. मला नको तिरकस गुणाकारचा, मला छेद समानवाला सांग पहिलं. छेद समान कर. सर मी 8 रे 4 ला गुणलं, 4 रे 8 ला गुणलं. बर तू असं केला का. बर ठीक आहे. बरं समर्थ कसं केला ना, आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपलं एक स्टेप वाचू. समर्थ काय केला, एक थोडस अवघड स्टेपला गेला. मग ठीक आहे. ज्याला एलसीएम जमतं ना त्याला इझी जाईल अजून. ठीक आहे, तीही मेथड ठीक आहे. नाही तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काही हरकत नाही. बरं ठीक आहे. चला समर सांगले ती पहिली स्टेप आणि दुसरी जे काय आहे ते क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर मी सांगतो काय करायचं. ठीक आहे बघ मी सांगतो. समर्थ पेक्षा काहीतरी. अरे समर्थ हात लागला रे स्टँडला. चला चला आपण एक सांगतो.
चल आता बघ काय करायला गेलं आता बघा. समर्थ सांग रे, आता काय केलं सर समर्थनं? आपल्याला 4 ने 8 ला गुणायचंय. 8 ने 4 ला गुणायचं. बर, समज म्हणला ह्या 4ला 8ला गुणला, बरोबर, आणि हो ह्या 8ला 4 गुणूया, आणि इथं 4 गुणलं म्हणजे वरी पण 4 इथं 8 गुणलं म्हणजे वरी पण 8 गुणलं, बरोबर. हो. आता चल. तीन गुणिले 8 येईल 24 बर, 3 गुणिले 8 हे केला 24 लिहिला, ओके, अधिक बरोबर. 32 अधिक अधिक 4 गुणिले 4 16 ओके आणि 32. 32 ठीक आहे, ओके. मग छेद समान आहे तर छेद सार समान आहे म्हणून छेद लिहून घ्यायचा आणि 24 अधिक 16 करायचं. तर 4 मी करू अधिक का? 6 10 एक हातचा आणि 4 24 अधिक 40 16 0 हाचा 1 40, चला 40, ठीक आहे. 32 आपला आन्सर आहे. बा, याला कमी करता येते का? थोडं कमी होईल का? हो सर. कर ना मग कमी, मी करू का? सर 32 ला 4 ने भागायचं. बर, चल 4 ने भागूया. 4 8 32 का? हो सर. आणि आणि 40 ला 10. बरोबर. अरे फोरनेच भाग, 10 न कसं भागतोय? 4 सर येईल ना 10 न भागल्यावर. 4 10 चा 40 म्हणून मी 10 बोललो सर. हा हा, असं आहे का? बर, ठीक आहे. चला, अजून अजून कमी होईल ना? यस सर. 2 ने जाईल ना भाग? 2 चौक 8 2 चौक 8. 2 चौक 8 हा, 2 चौक 8, 2 2 पंचे पंचे 10. 10 4 हा, 5/4 आपला आन्सर आला. ओके ओके ओके. बघा रे, सगळ्यांनी हे इथं जरी एवढं जे 40/32 आलं त्याचं पण उत्तर बरोबर आहे. 10/8 उत्तर आलं त्याचं पण उत्तर बरोबर आहे, आणि 5/4 त्याचं पण उत्तर बरोबर आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन सानवी सांगणार किंवा रुद्र सांगणार, ठीक आहे. सानवी सांगणार किंवा रुद्र सांग क्रॉस मल्टिप्लिकेशन, किंवा शुभ्रा सांगेल, किंवा मला वैष्णवी सांगेल. वैष्णवी सांग रे, वैष्णवी क्रॉस मल्टिप्लिकेशन सांग बरं. सॉरी, क्रॉस न आपल्याला सॉल्व्ह कर, क्रॉस न सॉल्व्ह कर आपल्याला हा क्वेश्चन, क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह कर ऍडिशनचा. येतंय का नाही बाळा? ठीक आहे. नाही सांगितलं तर भरपूर सांगायला आहेत रे बाळा, इथं फार जण सांगते, इथं भरपूर जण सांगते, ठीक आहे. हा सांगा रे, सांगा, तुम्ही सांगा. येस सर. सांगा, हा सांगा, चुकलंय काय चुकलंय, हा सांगा. काय सर? सांगा हो, उत्तर सांगा. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला काय करायचं? क्रॉस मेथडनं सॉल्व्ह करायचं. क्रॉस मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. ऍडिशन आहे ना आतमध्ये. येस सर. हा, करा मग. 1/2 प्लस 4/3 करा मग. आता काय करावं लागेल? त्याच्यानंतर 3 गुणिले 1. बघा, सगळ्यांना लक्ष द्या रे, या दोघांचा गुणाकार केलं. बघा, 3 गुणिले 1 म्हणजे किती? 3, म्हणजे, किंवा 1 गुणिले 3 करूया, ठीक आहे. प्लस इथं बेरीज चिन्ह आहे म्हणून बेरीज चिन्ह, ओके. 2 गुणिले 4 आणि लाईन मारा खालून, आणि 2 गुणिले 3, 2 गुणिले 3, आणि उत्तर काढा. 3 त्याच्यानंतर 3 प्लस 8 गुणिले 8, 3 दोन्ही 6. 6. बर, हे किती झाले? 11/6. मग आपलं काय चुकलंय? 11/6 आहे का उत्तर? आपण अपूर्णांक दुसरा घेतला का रे? हा, बरोबर, 11/6 उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. बघा, आपल्याला दुसरा अपूर्णांक घेतलाय, लक्षात असू द्या, हे आपल्याला घ्यायचा होता, ठीक आहे. बघा,
3/4 प्लस 4/8 याचा आपल्याला क्रॉस मेथडनं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आपली ही ऍडिशन आपल्याला क्रॉस मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. मी म्हणलंय त्यालाच विचारतो आता कोणतरी होय. कोण आहे रे बघू द्या, कोण आहे बघू द्या, एक मिनिट. सगळ्यांनी सगळ्यांनी थांबायचे, ऐकून घ्यायचं सगळ्यांनी. ओके, वेदिका वेदिका सांगणार आहे रे. सगळ्यांनी वेलकम तिच्यासाठी एक बार क्लॅपचं हे टाका बरं, सिम्बॉल टाका. वेदिका. ओके वेदिका, आपल्या नवीन स्टुडंटचं आपण वेलकम करूया. ठीक आहे, चला वेदिकासाठी एक बार हे करा, लक्ष असू द्या. हा वेदिका बोल. वेदिका. यस सर. हा सांग. 3चा आणि 8चा गुणाकार करायचा. 3 × 8. 3 आणि 8चा गुणाकार. ओके. अधिक अधिक 4 × 4. 4 × 4 भागिले 4 × 8. 4 × 8. ओके. 3चा आणि 8चा गुणाकार करायचा. बर, 3 आणि 8चा गुणाकार 8×3 = 24 प्लस, बरोबर 4×4 = 16, बरोबर 4. 4×8 हो. = 32. मग झाले किती इथं 40/32. म्हणजे याचं ऍडिशन करा. 32. 24 + 16 जर केलं तर तुमचं 40. म्हणजे आलं का रे? तसंच उत्तर आलं का नाही? 40/32 हो. आलं. आणि जर याला काटछाट केली काटछाट. उत्तर 5/4 येईल. ठीक आहे, 5/4. बरोबर. यस सर. चला, हो. जमलं का नाही रे सगळ्यांना? चला, असं हो जमलं. सर. हा हा हा. आता बघा मी सांगतो आता. आता इकडे लक्ष द्या रे. आता मी सांगतो, तुम्ही सांगल्या, तुमचं झालं उत्तर. दोघांनी एकाने समर्थन सांगितलं, बरोबर. छेद समान करायचं सांगितलं. आणि आता वेदिकानं सांगितलं क्रॉस क्रॉस मेथडनं सॉल्व्ह करायचं. हे दोघांना पण सांगितलं. आता मी सांगतो. आता यालाच थोडस आपण एलसीएम पद्धतीने बी करू शकता. बघा 3/4 प्लस 4/8. आता मी काय करतो, सिंपल सिंपल, मला माहिती आहे. मला काय माहिती आहे, आता बघा लक्षात असू द्या. हे जो 8 आहे ना, 8 मला इथं 8 करायचंय. मी करू शकतो 8. कसं काय? बघा कसं का, बघा 4च्या पाड्यात 8 आहे. 4 दोन्ही 8. मग मी जर 4 गुणिले जर 2 केलं तर माझं 8 उत्तर येतो का ना बाळांनो? 4 गुणिले मी जर 4 गुणिले 2 जर केलं माझं 8 येतोय. मग इथं काय करतो, या 4ला 2 ने गुणतो, बरोबर. इथं बघा लक्ष द्या रे. थांबा, मी काय कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे, बघा मी काय केलं, इथं जर 2 ने गुणलं तर मग झालं इथं 8. आणि इथं मी 2 ने गुणतो, मग झालं. आता बघा, आता इथं लक्ष द्या. आता इथं सगळ्यांना लक्ष द्या रे. असंही करू शकता. बघा बघा 3 दोन्ही 6 आणि बेग बे बेचोक 8, बरोबर बरोबर. बेचोक 8 प्लस आणि 4 इथं झाला 8. ठीक आहे, बरोबर. या दोघांची ऍडिशन छेद सारखा झाला. इथं झाला 8, बरोबर. 6 आणि 4 = 10 झालं. मग भाग लावा. बेचोक 8, बरोबर. बेपंचे 10. बघा बरं, म्हणजे किती शॉर्ट मध्ये झालं. माझं आन्सर किती लवकर आलं. बघा माझं आन्सर किती लवकर आलं. एवढंच केलं फक्त पाड्यामध्ये आहे का हे 8. ज्या पुढची जी संख्या आहे ती ह्या संख्येच्या पाड्यामध्ये आहे का चेक करा. म्हणजे काय, आपण बघा थोडक्यात आपण असं केलं, 8 आणि 4चं आपण काय केलं, एलसीएम काढला. ते एलसीएम मी शिकवतो, त्याची काळजी नका करू. मग 4 आपण केलं, 4 × 1 = 4, 4 दोन्ही 8. नंतर काय केलं बघा, बे एक बे केलं तर हे झालं 4 दोन्ही 8. म्हणजे आपल्याला छेदस्थानी आपल्याला 8 पाहिजे. म्हणून मी काय केलं, इथं 8 आहे, 8 ऑलरेडी आहे, मग काही गरज नाहीये, जसं तसं ठेवलं. आणि 4 गुणिले जर 8 केलं, 4 गुणिले 2 केलं तर 8 येते. म्हणून मी अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. ज्याला या पद्धतीने येते ना, या पद्धतीने सॉल्व्ह करा. फार लवकर लवकर म्हणजे लवकर उत्तर येतंय. आपण जर असं केलं, जसं समर्थ पहिली स्टेप केलाय, काय केलाय, या 8 ने या 4ला गुणलं, या 4 ने 8ला, असं. ठीक आहे, हे फार सोपं आहे का नाही सांगा बरं. तुम्हाला जी मेथड आवडली ती मेथडनं सॉल्व्ह करा बरं का. तुम्हाला जी मेथड जमते त्या मेथडनं तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, आता बघा, आता तुम्हाला 5-6 होमवर्क देतोय. 5-6 होमवर्क दिलेले ते मला उद्या मला चॅट बॉक्स नाही, मला होमवर्क म्हणून पाठवा बाळांनो प्लीज. 5 क्वेश्चन देतो, 5च्या 5 मला होमवर्क पाहिजे आणि तेच क्लासमध्ये घेणार आपण. ठीक आहे,
क्लासमध्ये होमवर्क आणि तुम्हाला सांगायचं आहे बरं का 2/3 प्लस चला उत्तर तुम्हाला सांगायचं बाळांनो इथे काय करतो 8 करतो ठीक आहे सोपं आहे चला सॉल्व करून आणायचंय उद्या एक स्क्रीनशॉट मारा ठीक आहे हे सगळ्यांचे मला उत्तर उद्या पाहिजे